आणि आता टॉप 90 बातम्याचा आपण वेगवान आढावा घेऊया। विधान परिषदेचा निकाल जाहीर, महायुतीचे 9 उमेदवार विजयी तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी। शरद पवार गटाने पाठिंबा दिलेले जयंत पाटील पराभूत। अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी, राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच विजयी। अजित पवारांनी काँग्रेसची मतं फोडल्याची चर्चा। विधान परिषद निवडणुकीत शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार विजयी, भावना गवळींना 24 तर कृपाल तुमानेंना 25 मतं। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे सर्व 5 उमेदवार विजयी, पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके आणि अमित गोरखेंना पहिल्या पसंतीची 26 मतं तर सदाभाऊ खोत दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये विजयी। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विधान परिषद निवडणुकीमध्ये विजयी, प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 25 मतं मिळाली। शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी, दुसऱ्या पसंतीच्या 24 मतांसह मिलिंद नार्वेकर विजयी। मिलिंद नार्वेकरांचा विजयानंतर जल्लोष। विधान परिषद निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव, पहिल्या पसंतीमध्ये केवळ 12 मतं तर दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये पराभव। विधान परिषदेत काँग्रेसची मतं फुटल्याची माहिती, काँग्रेसच्या अतिरिक्त मतांपैकी 7 मतं फुटली। काँग्रेसची नार्वेकरांना 5, भाजपाला 2 आणि अजित पवार गटाला 5 मतं। विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विजयी, पहिल्या पसंतीच्या 26 मतांसह पंकजा मुंडेंचा विजय। पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन। विजयानंतर समाधान वाटलं, पक्ष वाढीसाठी काम करणार। विधान परिषद निवडणुकीच्या विजयानंतर पंकजा मुंडेंचं वक्तव्य। निवडणुकीत विरोधकांच्या विकेट जातच राहणार, देशात एनडीए आणि राज्यात महायुतीचं भविष्य। महायुतीच्या विजयानंतर सभागृहात मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। आमचे उमेदवार पडणार असं म्हणणाऱ्यांची मतं आम्हाला मिळाली तर विधान परिषद निवडणुकीच्या विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया, तर विधानसभेच्या निवडणुकीत देखील आमचा विजय होईल, फडणवीसांना विश्वास। अदृश्य शक्ती असं काहीही नसतं, आम्हाला शब्द दिलेल्या आमदारांनी आम्हाला मतदान केलं। विधान परिषद निवडणुकीच्या विजयानंतर अजित पवारांचं वक्तव्य। आम्हाला खूप अदृश्य शक्ती मदत करतात, विधान परिषद निवडणुकीची ही फक्त झलक। विधान परिषद निवडणुकीच्या विजयानंतर अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरेंचं वक्तव्य। महाविकास आघाडीची मतं फुटली, महाविकास आघाडीची मतं आमच्या उमेदवारांना मिळाली। विजयानंतर सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। जयंत पाटलांची हार झाली याचं दुःख, मात्र महाविकास आघाडीचे मतं फुटले नाहीत। विजयानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं वक्तव्य। काँग्रेस आणि ठाकरे गटाची मिळून 10 मतं फुटल्याची संजय कुटे यांची माहिती। काँग्रेसची 37, ठाकरे गटाची 16 मतं होती, मात्र काँग्रेस आणि ठाकरे गटाला केवळ 47 मतं मिळाल्याचंही मांडलंय गणित। मतं का फुटली याचा आढावा काँग्रेस नेते घेतील। प्रज्ञा सातवांचा विजय म्हणजेच काँग्रेसचा विजय झाला, जिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया। काँग्रेसची 3 ते 4 मतं फुटणार यावर मी आजही ठाम, मी केलेल्या वक्तव्याचा फायदा झाला। आमदार कैलास गोरंट्याल यांचं निवडणुकीआधी हे वक्तव्य। तर गैरसमज निर्माण केले जात आहेत, कैलास गोरंट्याल यांचा गैरसमज, काही लोक खोट्या अफवा पसरवतात। विजय वडेट्टीवार यांनी गोरंट्याल यांना उत्तर दिलं। महायुतीकडून घोडेबाजार करणाऱ्यांचा प्रयत्न सुरू, रोहित पवारांचा आरोप, तर घोडेबाजार म्हणणं म्हणजेच आमदारांवर अविश्वास दाखवण्यासारखं, सदाभाऊ खोत यांची टीका। विधान परिषद निवडणुकीत 1 मत बाद, समान पसंती एकापेक्षा जास्त उमेदवाराला दिल्यामुळेच आता मत बाद झालाय, तर निवडणूक अधिकाऱ्यांचा हा निर्णय। विधान परिषद निवडणुकीच्या विजयानंतर महायुतीचा जल्लोष, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी एकमेकांना भरवले पेढे। भाजपचे 5ही उमेदवार विजयी झाले, तर विजयानंतर भाजपचा विधान भवन परिसरात जल्लोष। अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्यानंतर अजित पवार गटाचा मुंबईमध्ये जल्लोष, एकमेकांना पेढे भरवत केलाय आनंद साजरा। विधान भवनाच्या पायऱ्यांवर संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांची भेट, आपल्याला तर एकत्र यायलाच हवं असं म्हणत चंद्रकांत पाटलांसोबत हस्तांदोलन केलंय संजय राऊतांनी। राजकीय वर्तुळात चर्चा। विधान भवनात भुजबळ आणि रोहित पवार आले समोरासमोर, दोघांनी एकमेकांकडे पाहणं देखील टाळलंय। विधान भवनात उद्धव ठाकरे आणि नरहरी झिरवळ यांची भेट, झिरवळ यांच्याकडून उद्धव ठाकरेंशी हस्तांदोलन आणि नमस्कार। उद्धव ठाकरे यांच्याकडून काँग्रेसचे नेते आणि आमदारांचे आभार, विधान भवनातील काँग्रेस कार्यालयात जात उद्धव ठाकरेंची काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा,
मिलिंद नार्वेकरांसाठी काँग्रेस आमदारांनी मदत केल्यानं ठाकरेंकडून आभार व्यक्त. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर सकाळपासूनच विधानभवन परिसरात ठाण मांडून नार्वेकरांची चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटलांसोबतही चर्चा. एका मतासाठी नार्वेकरांची होती सुरुवात जुळवाजुळवासाठी. मिलिंद नार्वेकर यांची अजितदादा गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतही चर्चा. विधानभवनाच्या गेटवरच पटेल आणि नार्वेकरांचा संवाद. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटलांचं शेवटच्या टप्प्यात मतदान. मतदानानंतर तीनही आमदारांची देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा. गोळीबार प्रकरणी तुरुंगात असलेले आमदार गणपत गायकवाडांनी केलंय मतदान. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रमेश कदम केसचा दाखला. गणपत गायकवाडांच्या मतदानाला काँग्रेसचा विरोध. काँग्रेसकडून निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना पत्र. गायकवाडांना मतदानासाठी कोर्टाकडून परवानगी. मी जेलमध्ये असताना परवानगी नाकारली. गणपत गायकवाडांना मतदानाची परवानगी द्यायला नको होती. अनिल देशमुखांचे वक्तव्य. निवडणूक आयोगावर भाजपचा दबाव. एकाला न्याय, दुसऱ्यावर अन्याय. सत्तेचा गैरवापर सुरू. गणपत गायकवाडांच्या मतदानावरून राऊत आणि अंबादास दानवे आक्रमक. काँग्रेसनं घेतलेला आक्षेप योग्य नाही. गवळी आणि भुजबळ जेलमध्ये होते तेव्हाही मतदान केलं होतं. भाजप आमदार संजय कुटेंची प्रतिक्रिया. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची संजय राऊतांवरही जहरी टीका. एकीकडे म्हणायचं आम्ही संविधान वाचवतोय आणि दुसरीकडे गणपत गायकवाडांचा हक्क नाकारायचा. काँग्रेसच्या म्हणण्यावर हे राज्य चालणार नाही. पडळकरांचं वक्तव्य. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर घेतली भेट. ममता बॅनर्जी विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचार करणार. भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकरांचा विधानसभेतला व्हिडिओ व्हायरल. तर फाईलमध्ये पैसे का ठेवले, सोशल मीडियावर चर्चा. औषध आणण्यासाठी पीएला 1000 रुपये दिले. व्हायरल व्हिडिओवर भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकरांचं स्पष्टीकरण. आदित्य ठाकरे यांचं विधानभवनाला वंदन. 14व्या विधानसभेच्या अखेरच्या अधिवेशनाचं सूप वाजलं. आदित्य ठाकरे आता जाता जाता विधानभवनाच्या पायरीवर पाया पडले. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर भास्कर जाधव विधानभवनासमोर नतमस्तक. विधानभवनाच्या पायऱ्यांवर जाधव यांचा वाकून नमस्कार. नवाब मलिक यांना मोठा दिलासा. सुप्रीम कोर्टानं अंतरिम जामीन 2 आठवड्यांनी वाढवलाय. सत्ताधाऱ्यांवर त्यांच्याच पक्षामधील आमदारांना आता बंदिवासामध्ये ठेवण्याची वेळ. अनेक आमदारांना भविष्याची चिंता. त्यामुळे ते आमच्या संपर्कात. शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरेंचा दावा. विधानसभेला सगळ्यांना पाडा. मराठ्यांवर अन्याय करणारा बीडमधले एकही नेता निवडून यायला नको. एक वेळ आपल्याला विचारांचा ओबीसी निवडून आला तरी चालेल. शांतता रॅलीतून जरांगेंचं आवाहन. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या मनात आदर कायम राहणार आहे. कोणी काहीही मागणी केली तरी आम्ही आता ओबीसीतून आरक्षण घेणारच. जरांगेंचं वक्तव्य. जरांगे यांची पद्धत चुकीची. त्यांच्या भूमिकेचा निषेध. मराठा ओबीसी संघर्ष झाला तर त्याला जरांगे जबाबदार असतील. ओबीसी नेते बबनराव तायवाडे आक्रमक झाले. 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. 25 जून 1975ला देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती.